आमच्या शेतीमालाला भाव न मिळण्या पाठीमाग सरकारचं धोरण आहे आणि हे शरद जोशी नेहमी सांगत होते। सरकार बदलली, आघाड्या बदलल्या, पण वृत्ती बदलली नाही। लक्षात ठेवा, वृत्ती तीच राहिली। इथं असताना, विरोधात असताना शेतकऱ्यांची बाजू घ्यायची, शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायचं आणि सत्तेत गेल्यानंतर शेतकऱ्याला विसरायचं। ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीमुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा घात झालेला आहे। आणि म्हणून 1200 म्हटलं मी, आपल्याला 12,000 रुपयाच्या वर भाव मिळाला असता, चुकून 1200 बोललो तर। म्हणून सरकारच्या धोरणामुळे उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये आम्हाला आमचा शेतीमाल विकावा लागला। म्हणून त्याची जबाबदारी घेऊन सरकारने या कर्जाची जबाबदारी घ्यावी आणि याला आम्हाला मोकळं करावं। एवढी साधी सोपी गोष्ट आहे। त्यांना काय वाटतं, शेतकऱ्याचं कर्ज जातंय कुठं? मॉर्गेज आहे, लिलावात काढो। उद्योगपतींना कर्ज देताना त्यांचं काय मॉर्गेज घेतलं? एक चांगली साधी चांगली फाईल बघायची, त्याला डीपीआर म्हणायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणायचा आणि त्याच्या आधाराने हजारो कोटी रुपये काही तारण न देता द्यायचं आणि ते कर्ज बुडलं की मग आता कर्ज वसूल करायला काही साधनं नाहीत म्हणायचं आणि राईट अप करायचं। आणि बँका अडचणीत आल्या तर देशाच्या अर्थमंत्र्यांनी बजेटमधनं पैसे काढून या राष्ट्रीयकृत बँकांना द्यायचं। हे धंदे आता आम्हाला कळालेले आहेत। त्यामुळं शेतकऱ्यांच्या कर्जाची जबाबदारी घेतल्याशिवाय या सरकारला आता सुटका नाही। बंद करा ते बुलेट ट्रेन, बंद करा ते शक्तीपीठ, बंद करा ते हजारो कोटी रुपयाची कर्ज योजना। पहिल्यांदा या देशातला शेतकरी जगवा आणि शेतकरी जगला नाही तर तुम्ही उपाशी मराल। एवढी ताकद या शेतकऱ्यामध्ये सुद्धा आहे, लक्षात ठेवा। जर शेतकऱ्यांना ठरवलं नाही, शरद जोशी म्हणायचे, शेतकऱ्यानं केला नाही पेरा तर खायला काय धतुरा। एक लक्षात ठेवा, या 140 कोटी जनतेला जगवायचं काम हा इमानदारीनं काम शेतामध्ये काम करणारा शेतकरी करतोय। त्याला हलक्यात घेऊ नका, त्याला सोप्यात घेऊ नका। त्याची जबार किंमत तुम्हाला चुकती करावी लागेल। एवढा सरकारला माझा इशारा द्यायचा आहे। मला आता बच्चूभाऊंनी सांगितलं, आता काहीतरी व्हीसी मार्फत व्हीसीवरून ऑनलाईन मीटिंग काहीतरी घेणार आहेत असं कळालं। आज काय निर्णय घ्यायचा तो घेऊन देत, पण बच्चूभाऊ 7-12 कोरा झाल्याशिवाय मागे हटायचं नाही।